वर्ध्याच्या नालवाडी परिसरात निर्माण होणाऱ्या गोकुळधाम लेआउटमध्ये नाला अरुंद करण्यास परवानगी कोणाची असा प्रश्न आता नागरिक नगर रचनाकार विभागाला विचारू लागले। अरुंद नाला एकच रस्ता असलेल्या या लेआउटच्या परवानगीचा घाट जमीन शाखेच्या राजेश बादड यांनी कसा घातला असा सवाल आता तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला। नालवाडी येथील सर्वे क्रमांक 67 आणि 68 हे आधीच सन 1989 मध्ये आकृषक करण्यास शासन दरबारी आले होते, पण त्या आकृषक जमिनीचे त्यावेळी बट्टे पाडले गेले नाही। पुन्हा 2016 मध्ये सीमांकनात बदल करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला। त्यानंतर आता पुन्हा सीमांकन बदल करून आकृषक करीत सदर लेआउटला उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या शिफारशीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन शाखेने पहिला शिक्का दिलाय। नेमके मोक्यावर जात कोणत्या विभागाने पाहणी केली असाच प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडलाय। लेआउट तयार होत असताना ग्रामपंचायतीला कल्पना देणं अपेक्षित असतं, पण ग्रामपंचायतीची अद्याप सदर लेआउटला NOC देखील नाही। ग्रामपंचायतीकडे लेआउट बाबत काहीच नोंद नसेल तर मग भविष्यात प्लॉट खरेदी करणाऱ्या प्लॉट धारकाचे फेरफार कसे होणार असाच प्रश्न आहे। नालवाडीमध्ये 67 आणि 68 जे सर्व क्रमांक आहे त्या ठिकाणी लेआउटचं काम चालू असल्याचं आढळलं की जवळपास म्हणजे उन्हाळ्यातलंच ते काम आहे। त्यावेळेस आम्ही तिथं पाहणी करण्यात गेलो होतो, तक्रार झाली होती। तक्रार झाल्यानंतर पाहणी करण्याकरता आम्ही गेलो असता आम्हाला तिथं लेआउटचं काही डेव्हलपमेंट तसेच नाल्याच्या भिंतीचं काम करताना आढळलं, परंतु सदरच्या लेआउटला आमच्या ग्रामपंचायतीकडून कुठलीही NOC किंवा कुठलीही परवानगी आम्ही दिलेली नाही आणि आमच्याकडे तशा पद्धतीचा कुठला अर्ज सुद्धा किंवा पत्र सुद्धा आलेलं नाही। विशेष त्या नैसर्गिक नाल्यामध्ये भिंत बांधकामाच्यासाठी आमच्याकडे कुठलीही परवानगीसाठी काही अर्ज आलेला नाही आणि आम्ही परवानगी सुद्धा दिलेली नाही। तसेच जे आता पावसामुळे 2 लोकांची भिंतीचं कंपाऊंडच्या भिंतीचं नुकसान झालं त्या बाबतीत आम्ही तलाठी आणि आम्ही स्वतः जाऊन तिथं जाऊन पंचनामे वगैरे केलेले आहे। भविष्यात शक्यता नाकारता येत नाही। हा पूर्वी तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। ह्या लेआउटच्या बाबतीत ते भिंत जेव्हा बांधकाम सुरू झाली त्यावेळेसच तक्रारी प्राप्त झाली काही भिंतीचे बांधकाम चालू आहे त्यावेळेस आम्ही जे तिथं सध्याच्या कंडिशनला लेआउट धारकचे नाव आम्हाला कळाले होते की यांचं लेआउटचं काम चालू आहे त्यांना आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला होता। तसेच प्रशासनाकडे वरिष्ठ स्तरावर सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्या उत्तर त्या संदर्भाने आम्हाला तिकडून अजूनपर्यंत काही आलेलं नाही। या लेआउटला लागून नाला आहे। इतका मोठा नाला असताना त्याला सुरक्षा भिंत बांधून अरुंद करण्यात आलाय। नैसर्गिक नाला अरुंद झाल्यानं अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या। यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 28 लाख रुपये खर्चून याच नाल्यावर संरक्षण भिंत उभारण्यात आली होती। भिंत उभारण्यात आलेल्या या नाल्याची मात्र पाटबंधारे किंवा ग्रामपंचायतीच्या नकाशावर नोंद नसल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होते। जमीन शाखा आणि नगर रचनाकार कार्यालयाची मोठी जबाबदारी असताना लेआउट सारख्या विषयात दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। ओपन स्पेस या नाल्याला लागून अगदी छोट्या आकारात सीमांकित करण्यात आलाय। आता भूमी अभिलेखच्या क प्रतमध्ये नाला आहे काय? नगर रचनाकार यांनी नाल्याची मोक्का चौकशी केली काय? तलाठी यांच्या अहवालात नेमके दडले तरी काय असाच सवाल उपस्थित होतो आहे। ग्रामपंचायतला याची तक्रार जानेवारी महिन्यात जेव्हा लेआउटचं काम चालू होतं डेव्हलपमेंटला तेव्हा ग्रामपंचायतला याची तक्रार तोंडी केली होती। त्या तक्रारीत ते असं सांगितलं होतं की सदर नाल्याची जो मोठा नाला आहे त्याला अरुंद करण्यात येत आहे। मग ग्रामपंचायतनी सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही केली। मग त्यांना मी एक 22 तारखेला आणि एक 22 तारखेला एक पत्र दिलं ग्रामपंचायतीला की असा नाला आहे आणि याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होते, कारण की दरवर्षी जेव्हा पाऊस येतो दरवर्षी वार्ड नंबर 1 पासून तर 3 आणि 4 मध्ये पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि त्यामुळे फार लोकांच्या घरात पाणी शिरते। याची कल्पना पहिलेपासून असल्यामुळं हे होऊ नये यासाठी मी ग्रामपंचायतीला तक्रार केली। तसेच ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, SDO, टाउन प्लॅनर, भूमी अभिलेख यांना प्रत्येकांना मी त्याची प्रतिलिपी दिली। त्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली दिसली नाही। ग्रामपंचायतनी सदर लेआउटचा जो डेव्हलपर आहे अग्रवाल यांना सर्वप्रथम नोटीस दिला, त्याच्यानंतर सुद्धा काही नोटीसचं उत्तर ग्रामपंचायतला कदाचित आलं नाही आलं हे मला माहीत नाही।
पण जेव्हा मी दुसरं पत्र पुन्हा दिलं, त्यांनी नाला जेव्हा सपाट्याने बुजवणं चालू केलं, अर्धा नाला म्हणजे जो 30 फुटाचा नाला जवळपास 10 फुटावर आणून ठेवण्याचा जेव्हा केलं, तेव्हा पुन्हा मी 29 तारखेला एक पत्र दिलं की बा तुम्ही काहीतरी करा. या संदर्भात मग मी टाऊन प्लॅनरला भेटलो. टाऊन प्लॅनरनी मला उद्या या म्हणून सांगितलं. बहुतेक ते गेडाम साहेब आहे, जे नगर हस्तकाल संचालक आहे, गेडाम साहेबच त्यांचं नाव आहे. तुम्ही उद्या आम्ही पाहतो. मी त्यांना सांगितलं की बा हे तुमचं काम आहे, तर तुम्ही पहा, कारण की हा आपत्ती इथं नैसर्गिक आपत्ती झाली तर फार मोठा संकटाचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागेल. त्यानंतर मी तिथून तहसीलदार साहेबांना भेटायला गेलो. तहसीलदार साहेब म्हणे की हे आमच्या याच्यात येत नाही, तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये रमेश बदाड की बादाड नावाचे एक साहेब आहे, त्यांना जाऊन भेटा. त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही आमच्या नावाने पत्र नाही दिलं, तुम्ही प्रतिलिपी दिलं, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नावाने स्पेशल पत्र द्या. तर मी म्हटलं बा मी काही तुम्हाला तुमच्या नावाने स्पेशल पत्र देत नाही, जे पत्र दिलं तुम्हाला कारवाई करायची असेल करा किंवा नका करू. यानंतर काय झालं की याच्यात आज 7वा महिना आहे. 7व्या महिन्यात खूप मोठा पाऊस आला आणि 2 घराच्या भिंती पडल्या आणि एक पूल जो आहे पगडाल यांच्या घराजवळचा, तो पूलसुद्धा अर्धवट खचला आहे आणि त्याच्यावर फार मोठा अपघात व्हायची शक्यता आहे. मग पुन्हा मी तक्रार प्रत्येकांना केली. मुख्यमंत्री साहेबांना ईमेलवर केली, पालकमंत्री साहेबांना पाठवली. पालकमंत्री साहेबांनी त्याच्यावर त्वरित तहसीलदार साहेबांना सांगून दुसऱ्या दिवशी मोक्का पाहणी केली. जर या प्रकरणात वर्धा जिल्हा प्रशासनाने जर लक्ष दिलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, लोकांच्या घरांच्या भिंती पडल्या नसत्या किंवा पूल तो वाहून जाण्याच्या परिस्थिती निर्माण झाला नसता. तरी यावर्षी पावसाळा कमी असल्यामुळे तेवढं संकट आलेलं नाही. पण येणाऱ्या भविष्याच्या काळात जर पाऊस जर खूप आला तर याच्यामुळे जवळपास 3-4 वार्ड प्रभावित होईल आणि हे नाल्याचं पाणी जे आहे, हे नाल्याचं पाणी 1 ते 1.5 किलोमीटरपासून आर्वी नाक्यापासून काही पाणी येते, काही आरती टॉकीजपासून काही पाणी येते, काही हिमालय विश्वपासून पाणी येते आणि त्याच्यामुळे हा नैसर्गिक नाला अनेक वर्षापासून 12 महिने वाहणारा हा नाला आहे. तरी पण सुद्धा याच्यात एक कारण मी जे बघितलं आणि जे झालं, जर जिल्हा प्रशासनाने जर याच्यावर लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती आणि येणारं जे काही पुढे संकट लोकांवर येईल किंवा लोकांच्या घरात पाणी सुटेल किंवा जो पाणी शिरेल आणि अपघात होईल, त्याला सर्वस्वी जबाबदार हे वर्धा जिल्हा प्रशासनच राहील. कारण की त्यांनी या माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई केली नाही, कोणतंही पत्र दिलं नाही. जेव्हा मी पालकमंत्र्यांना पाठवलं तेव्हा पालकमंत्र्यांनी विदिन अर्ध्या तासात मला पटवाऱ्यांचा फोन आला आणि दुसऱ्या दिवशी तिथे मोक्का पाहणीला तहसीलदार साहेब येऊन गेले. आता पुढे याच्यावर काय होते माहीत नाही, पण हा नाला जर असाच 10 फुटाचा राहिला, अनेक घरात मुसळधार पावसात पाणी शिरेल. त्याच्यात तिथे लहान मुलांची एक शाळासुद्धा आहे, जिजामाता शाळा, त्या शाळेतसुद्धा पाणी जाईल आणि पाणी गेल्यामुळे कोणाला अपघाती होऊ शकतो, हे शक्यता नाकारता येत नाही. आणि हे नैसर्गिक आपत्ती येते हे शासनाला प्रशासनाला माहीत असतानासुद्धा प्रशासनाने त्याच्यावर काहीही कारवाई आजपर्यंत केली नाही. याची खूप मोठं दुःख व खेद मला आहे. ग्रामपंचायतबद्दल मला माहीत नाही, पण ग्रामपंचायतीने त्यांना जे पत्र दिले, 5-6 पत्र ग्रामपंचायतीने दिले, त्याची प्रतिलिपी मला दिली. आता ते काय म्हणत, ते आता मोठे लोक आहे, त्यांचं कोण काय करू शकतं. जिल्हा प्रशासनच मला म्हणते की बा तुम्ही माझ्या नावाने प्रतिलिपी नाही दिली. टाऊन प्लॅनर म्हणतो तुम्ही उद्या या, आम्हाला काही याची माहिती नाही आहे. एक मोठा सहाय्यक म्हणजे संचालक जो असलेला, मोठ्या पदाचा असलेला माणूस, आणि त्यांना हे दिसत नाही का की जेव्हा गुगल नकाशा जरी काढला तर गुगल नकाशावर तिथे नाला आहे म्हणून दिसतो आणि टाऊन प्लॅनिंगचं कर्तव्य आहे की स्पॉटवर जाऊन त्यांनी लेआउटला मंजुरी द्यायला पाहिजे. आता असं ऐकण्यात आहे की त्याला पहिला शिक्का देण्यात आला, म्हणजे प्रथम तात्पुरती मंजुरी देण्यात आली. तेव्हा टाऊन प्लॅनिंगचा कोणता अधिकारी कोणत्या तारखेला कोणत्या वेळेस त्या लोकेशनवर गेला होता, त्यांनी त्याच्या मोबाईलच्या गुगल रेकॉर्डसोबत आम्हाला माहिती द्यावी ना, म्हणजे समजेल की तिथे ऑफिसमध्ये बसून नकाशा तयार केला त्यांनी की बा स्पॉटवर जाऊन नकाशा तयार केला. याच्यात फार मोठी गडबड आहे आणि यांचा त्रास हा सामान्य लोकांना होणार आहे आणि फार मोठा त्रास सामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचं कर्तव्य आहे की त्यांनी त्वरित कारवाई करून सदर नाला मोठा कसा होईल, लोकांच्या घरात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण की सर्वसामान्य लोकांना या पाण्याचा फार मोठा त्रास होणार आहे.